म्हणू का आजी? ओ आत्या. आजी म्हणते म्हण ना, म्हणते बाप. ऐक मग. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा, आडे वाटे त्याले गुंगरबारा, पान खाते तरा तरा, घाम येते झरा झरा. तिकडून आला व्यापारी, व्यापाऱ्यानं दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हांडा घेते पाण्याला, पाणी आणते आळाचं, वाळा बांधते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे. किती वाडे? वारे वा. वाड्यात वाडे. वाड्यात होता मोठा पलंग, पलंगावर गादी, गादीवर उसी, उसीवर बसी, बसीवर कप, कपात होती घडी, घडीत वाजला 1. पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. विडाला विडाला चला हो. कुठं चलता? साखळी सोडून कुठंच जात नाही म्हणा महाराज. सप्ताह आजच बसला नाही का? चला गजानन बाबाच्या शेगाव नगरीला चला. देहानं इथं बसा, विको कमी करा. देहानं इथं बसा, पण मनानं कुठं चला? घरी चला. कुलपाचे झटके मारेले. अवघड आहे लोकांचं. ज्यांना ज्यांना गाडीत बसायचं असेल त्यांनी लगेच तिकीट काढा. तिकीट मात्र फुकट आहे. हरिनाम की लूट है. लुटो मजा हरिनाम की, लुटो मजा हरिनाम की, ऐसी वक्त फिर ना आएगी. ये माल बत्ता धन संपदा सब मिट्टी में मिल जाएगी. बोलो जय सिया राम. चला हो शेगावीला जाऊ, जीवाच्या गजानला पाहू, जीवाच्या गजानला पाहू, जीवाच्या गजानला पाहू, दिवाच्या गजानना पाहू, दिवाच्या गजानना पाहू, दिवाच्या गजानना पाहू. चला हो चला हो चला 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 समर्थ श्री सद्गुरु गजानन महाराज, विदर्भाचा राजा, विदर्भाची पंढरी. समर्थ सद्गुरु गजानन महाराज सामान्य नाही. ज्यांनी अन्न काय? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अरे पाणी काय? पाणी जीवन आहे. कुत्र्यामध्ये देव आहे, माणसामध्ये देव आहे. माणसाची माणुसकी काय? अन्नाची किंमत काय? पाण्याची किंमत काय? प्रेमाची किंमत काय? हे शिकवण देणारे समर्थ श्री सद्गुरु गजानन बाबा शेगाव नगरीकर सामान्य नाही. जगाचं हित दाखवून देण्यासाठी संत येत असतात. दादा आवाज वाढवा. जगाचं हित दाखवून देण्यासाठी संत येतात. संत कुठून येतात? संत येत असतात. संत येत असतात. देवाला आणावं लागतं. संत येत असतात. जीवाला यावं लागतं आणि देवाला आणावं लागतं. संत कुठून येतात दादा? ऐका. संत येतात वैकुंठामधून. अहितापासून काढिती हित देऊन वाढवी. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धारया जन गण दिवा. तर जीवाचा उद्धार करण्यासाठी सेटिंग लावा. सेटिंग लावा, पण विमान आलं ना पाहिजे आम्हाला घ्या. चला हो शेगावीला
गजानना पाहू जीवाच्या गजानना पाहू. या समर्थ श्री सद्गुरू गजानन बाबांचा सोडा तुमच्या आमच्या डोळ्यानं बघतोय दादा. आपलं भाग्य आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली सर्व टाळकरी माळकरी वारकरी, माझ्या वाटेला दिलेली ज्यांनी सेवा आहे, मला ज्यांनी कीर्तनाचं आमंत्रण ज्यांनी दिलेलं आहे, तुमचं गाव बघण्याचा योग माझ्या जीवनामध्ये ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाला आहे, असे असणारे आमच्यावर ते नितांत प्रेम करणारे हरिभक्तपरायण आमचे कृष्णा काका देशमुख, त्यांनी मला फोन लावला. यूट्यूबवरती कीर्तन बघितले, भागवत कथा बघितली, रामकथा, शिवमहापुराण आहे, बरेचसे कीर्तन महाराष्ट्रामधले यूट्यूबवरती बघतात. बरेचसे लोकांनी महाराष्ट्रातून आम्हाला बोलवल्या जाते. तुमच्यासारख्या गोड मायबापांच्या दर्शनाचा योग आमच्यासारख्या जीवनामध्ये प्राप्त होतो. म्हणून कृष्णा काका देशमुख यांनी मला या ठिकाणी बोलवलं. इथं आल्यानंतर आमचे डॉक्टर काका लोखंडे, राजूदादा चौधरी असतील, सर्वांचे मला नाव पाठ नाही, पण जी मंडळी माझ्याशी संवाद केला, बोलले, म्हणून गोडची मंडळी आहे. काय वर्णन करावं तुमच्या नगरीचं. सगळे प्रेमळ लोक आहे. गोकुळासारखं गाव आहे, गोकुळासारखं वातावरण आहे. काय कीर्तन ऐकतात लोक, एकालाही जांभोळी येत नाही तुमच्या गावात. आजी एकालाही जांभोळी येत नाही. नाहीतर आम्ही कोण्या ठिकाणी जातो लगेच देतात महाराज. विकास भाऊ कीर्तन गेलं कुकडे, बुवा कीर्तन करण्यात मग्न, आजी डोकल्या माऱ्यात मग्न, मार डोकले. काही भागामध्ये आजी मी कीर्तनाला जातो आमच्या चोपड्याकडे. मी कीर्तनाला चोपड्याकडे जातो. तिकडे कीर्तनात जर कधी झोप लागली ना, तर बाया काय चष्मे नेतात डोळ्याला लायला, काय चष्मे. म्हणजे कीर्तनकारालाही कळत नाही. आवाज साधा करा, आवाज साधा करा, आवाज वाढवा. विको कमी करून टाका गायनाच्या वेळेस, आवाज वाढवा. विडाल 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 तिकडे चोपड्याकडे कीर्तन ऐकले, बाया चष्मे नेतात, ते काय चष्मे डोळे काढेल. म्हणजे कीर्तनकाराला कळत नाही आजी जागी आहे की झोपेल आहे. कीर्तन झालं, सगळा मंडोप घरी गेला. आजी एकटीच बसेल होती. कुठं? मंडोपात. 11:30 झाले, पण आजी एकटीच बसेल. कुठं? बोला बोला. हा असा आवाज. आजी एकटीच बसेल मंडपात. सगळे घरी गेले, पण तिची सून चांगली होती. तिच्या सून म्हणे, का ग म्हणे आत्या, का ग म्हणे सून, अगं म्हणे राधाबाई, आमची सासूनी आली का घरी? म्हटली तुमची सासू एकटीच बसेल आहे म्हणे मंडपामध्ये, देऊ राहिली डोकल्या. आजी होती 1.5 क्विंटलची. किती? 1.5 क्विंटलची आजी. तुमच्या गावात एकही नाही. आजी 1.5 क्विंटलची आजी. तिच्या एकदा आजीच्या घरात चोर शिरले ना, चोर शिरले तर दोघी चोर अशा बक्कलमध्ये दाबले आणि त्याच्या शातडल्यावर बसले. शातडल्यावर बसली आणि तिचा नातू होता असा आमच्या विनेकरी बाबासारखा. काय विनेकरी दिसती, इथं टिक्का, इकून टिक्का, इकून टिक्का. काय पावले टाकले. असं वाटते मला, असं वाटते मला पोरगी असती तुम्हाला जवाई करून घेतला असता. याले म्हणता विनेकरी. काय महाराज, काय रूप आहे, फेटा आहे. या विनेकरी बाबांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. अशी मुलं पाहिजे, असे मुलं. महाराज खरोखरच कोडी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. मावशी असे मुलं पाहिजे. नाहीतर इथले विचित्र मुलं आहे, बापाले बाप म्हणत नाही, मायले माय म्हणत नाही, आणि महाराजाचा सगळा पोतराज करून टाकतात. पोरं बदला घ्यायला 1 नंबर. एक पोरग तर पडत पडत आलं, म्हणे बाबा, त्याला सर्दी व्हायला होती, शंभूळ ओढला त्यानं. म्हणे बाबा, म्हटलं बोल. म्हणे बाबा पाया पडू द्या. पोरग पाया पडायला आलं, धोत्राले शंभूळ पुसलं आणि चाललं गेलं. चाललं गेलं. मी त्याला म्हटलं का रे, धोत्राला शंभूळ पुसला? तो एवढा डोळे करून पाहत होता आजी माझ्याकडे. कीर्तनातच बसेल. तो म्हणे माझ्यावर तपला एवढ्या लोकांमध्ये, माझी इन्सर्ट केली. अर्ध कीर्तन होऊ दिलं, डायरेक्ट मधामध्ये लाईट गेली. कीर्तनात लाईट गेली बाबा, लाईट गेली. ते पोरग उठलंय बाबा, अंधारात आलं, मागून आलं, मागून जे बुक्का दिला महापाठीत, बदला घेतल्याशिवाय राहिलं नाही. लहान लेकरं काय करते सांगता येत नाही. पण खरोखरच दादा कौतुक करावं तेवढं कमी आहे.
खरोखरच कौतुक करावं या लेकरांचं. महाराजांनी एवढा मुलगा आजीचा दोन्ही चोर असे बगलमध्ये दाबले, त्याच्या छातीवर बसली आजी. आजी त्याच्या छातीवर बसली आणि त्या नातवाले म्हणते, त्या नातवाचं नाव पप्प्या. म्हणे पप्प्या, म्हणे बोल ना आजी. पप्प्या म्हणे बोल ना गा आजी. जाय म्हणे पोलीस आले आण बोलवून. खाली चोर पडेल आहे, आजी तिच्यावर बसेल आहे. पप्प्या जाय पोलीस आले आण बोलून. तो पप्प्या बाहेर गेला. इकडे पाहते तिकडे पाहते, इकडे पाहते तिकडे पाहते. आजी म्हणे काय पाहतो रे? म्हणे हिरव्या तोंडाच्या. आजी म्हणे माई चप्पल दिसत नाही. खाली पडेल चोर. म्हणे बापा माई घेऊन जाय रे, माई घेऊन जाय. पण हे JCBचं वजू उतरोय अवघड आहे. आजी एकटीच झोपेल कीर्तनामध्ये. मावशी एकटीच वठ्यावर. 11:30 वाजता आजीच्या डोकल्या मारणार चालूच होत्या. मार डुकली, मार डुकली. गावात एका माणसानं बोकड सोडेल होता कुकू लावून. कुकू लावून बोकड सोडेल होता. तो बोकड रात्री 11:30 वाजता भागवत मंडपामध्ये आला. त्या बोकडानं पाहिलं, अरे गड्या म्हणे आजी काय आपल्याशी टक्कर घेते की काय, टक्कर घेते की काय म्हणे म्हातारी. ते बोकड पुढे गेलं. आजीच्या डोकल्या मारणं चालूच होत्या. मार डोकली, मार डोकली. जे बोकड पुढे गेलं आणि एका टक्करमध्ये आजीचं धाबतदान आणलं. हो महाराज कीर्तनामध्ये झोपतात लोक. काही काही भागामध्ये कसे आहे, पण उत्कृष्ट टाळकरी मंडळी, उत्कृष्ट मृदंगाचार्य आहे. बीड जिल्ह्याचं वैभव आहे. हरिभक्त परायण आमचे दादा भरतदादा पठाडे. बीड जिल्ह्याचं वैभव आहे. पण या जालना जिल्ह्याचं वैभव आहे आमचे विकास दादा. दुसरे भरत पठाडे आहे. गोड असा हातामध्ये वजन आहे, साधना आहे. उत्कृष्ट गायन आमच्या महाराजांचं आहे. नारायण महाराजांचा आवाज गोड आहे, साखरेसारखा आवाज आहे.